श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपण 59वी ओवी बघणार आहोत। जैसे भ्रमर परागू नेती, परी कमळदळे नेणती, तैसी परी आहे सेविती, ग्रंथी ये। आता ज्ञानेश्वरीचं सेवन कसं करावं, म्हणजे ज्ञानेश्वरी कशी वाचावी, कशी समजून घ्यावी, कसा त्याचा अर्थबोध करून घ्यावा, याचा उपाय किंवा तो करण्याचा प्रकार ज्ञानेश्वर महाराज आता आपल्याला सांगतायत। ग्रंथ सेवन करण्याचा प्रकार नाही का, सेवन करणे तैसी परी आहे सेविती। परी म्हणजे प्रकार, कोणत्या प्रकारे या ग्रंथाचं सेवन करायचं। आता सेवन करायचं म्हणजे प्रत्यक्षात खायचं नाही आहे, कारण सेवन करणे याचा मराठीत अर्थ आहे खाणे, पण इथं खाणे हा अर्थ न घेता ते कसं वाचावं किंवा त्याचा अभ्यास कसा करावा, म्हणजे सेवन करणे हा प्रकार आपण लक्षात घ्यायचा। तर कमळ नाही का, कमळाचं फूल जेव्हा उमललेलं असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये परागकण असतात आणि हे अत्यंत नाजूक, सुगंधी आणि त्या फुलातला सर्वात उत्तम असा भाग असतो। आणि हा भाग त्या फुलाच्या दृष्टीने जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचा असतो। ज्ञानेश्वरांनी गीतेला भारत कमळ पराग असं म्हटलेलं आहे। भारत म्हणजे महाभारत, महाभारत रूपी कमळातला गीता हा परागकण आहे। अशा अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांनी गीता हा ग्रंथ म्हणजे या महाभारत रूपी कमळातला एक परागकण आहे अशी उपमा त्यांनी दिलेली आहे। जर महाभारतातून गीता वर्ज केली किंवा काढून टाकली तर महाभारताला काहीच अर्थ उरत नाही। जसं त्या कमळपुष्पामधले परागकण जर काढून घेतले तर त्या कमळपुष्पाला काहीच अर्थ राहणार नाही। अशा अर्थाने हे परागकण त्या कमळपुष्पामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो। आणि जैसे भ्रमर परागू नेती, भ्रमर म्हणजे भुंगे किंवा मधमाशा, मधमाशा येतात त्या फुलाभोवती घोंघावतात, अलगद त्या फुलामध्ये प्रवेश करतात आणि ते परागकण सेवन करतात। परी कमळ दळे नेणती, आणि हे सगळं घडत असताना ते भुंगे किंवा त्या मधमाशा त्या कमळपुष्पामध्ये आत शिरलेल्या आहेत, त्या कमळपुष्पातले पराग सेवन करतायत, याचा त्या फुलाच्या पाकळ्यांना पत्ताही नसतो। म्हणजे पाकळ्यांना स्पर्शही न होता हळुवारपणे, अलगदपणे ते भुंगे त्या कमळपुष्पामध्ये प्रवेश करतात। तितक्या हळुवारपणे आपण महाभारत ग्रंथामध्ये प्रवेश करून त्यातला गीतारूपी परागकण सेवन करायचा, अशी ही उपमा ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून देत आहेत। आता गीतेला एवढं महत्त्व का दिलं आहे? कारण गीता ही
प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून उद्घृत झालेली आहे. महाभारत हे जर कमळ मानलं तर गीता हा त्यातला परागकण आहे. आणि पराग सेवन करणारा जो भुंगा असतो तो पराग सेवन करण्यासाठी कमळामध्ये जातो, पण कमळाच्या फुलामध्ये प्रवेश करताना तो इतका हळुवारपणे जातो की त्या कमळाच्या पाकळ्यांना सुद्धा त्याचा स्पर्श होत नाही. आणि मुळात तो पराग इतका नाजूक असतो आणि तो भ्रमर अत्यंत नाजूकपणे त्या परागाचं सेवन करतो. आता हा झाला वरवरचा अर्थ. आता याचा भावार्थ किंवा गूढार्थ जर आपण बघायचा म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज आपल्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणला पाहिजे असं आपल्याला याच्यातून सुचवत आहेत. काय आहे की आपण सर्वसामान्य माणसं जी आहोत ती जड वृत्तीची असतो. जड वृत्तीची याचा अर्थ आपला देहाभिमान हा जागृत असतो, देहभाव जागृत असतो. आपण सर्वजण देहाला महत्त्व देतो, परंतु या देहरूपी कमळपुष्पामध्ये असलेला तो सूक्ष्म परागकण आत्मा, त्या आत्म्याकडे मात्र आपलं लक्ष नसतं. आणि आपली जी वृत्ती जड भावनेने भरीत असते, त्या भरलेल्या जड भावनेने जड झालेल्या वृत्तीला आपण बदलून त्या सूक्ष्म असणाऱ्या आत्म्यामध्ये प्रवृत्त करून इतकी सूक्ष्म बनवली पाहिजे की आपल्या या सूक्ष्म आत्म्याचं आपण अवलोकन करतो आहोत हे आपल्या शरीराला कळता कामा नये. अशा पद्धतीने आपली वृत्ती सूक्ष्म करून, मृदू करून, मुलायम करून, सुकुमार करून, अत्यंत सावकाशपणे, अत्यंत नाजूकपणे, अत्यंत नजाकतीने आपण गीता श्रवण करायला पाहिजे, गीतेचं सेवन केलं पाहिजे. गीता ग्रंथ सेवन करताना आपल्या वृत्ती अत्यंत कोमल असल्या पाहिजेत, अत्यंत सूक्ष्म असल्या पाहिजेत, अत्यंत स्वच्छ असल्या पाहिजेत, अत्यंत पवित्र असल्या पाहिजेत. आणि मगच आपण या गीतारूपी परागकणाचा म्हणजेच आत्मतत्वाचा बोध घ्यावा, म्हणजेच त्याचं सेवन करावं. अत्यंत पवित्रपणे, अत्यंत शांतपणे, अत्यंत स्वच्छपणे हा ग्रंथ वाचावा. पवित्रपणा हा फक्त देहाचा नसून मनाचा सुद्धा अपेक्षित आहे. नाहीतर आपण सर्व माणसं गंगा स्नानाला जातो, अगदी चोळून चोळून साबण लावून दगडाने घासून अंग स्वच्छ करतो बाहेरून, परंतु मन मात्र तसंच राहतं. मनावरचे जे बुरसटलेले विचार असतात ते तसेच राहतात, मनावरचे संस्कार तसेच राहतात, मनावरचा मळ तसाच राहतो. मन जे विषय वासना विकारांनी बरबटलेलं असतं ते तसंच राहतं. आणि म्हणून गंगा स्नानाला जाऊन सुद्धा जर आपण आपलं मन स्वच्छ केलं नाही, मन बदललं नाही, मन पवित्र केलं नाही, मन शुद्ध केलं नाही, तर गंगा स्नान करूनही काही उपयोग नाही. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, तन को धोया मगर मन को नहीं धोया, तो गंगा नहाने का क्या मतलब. असं एक हिंदी फार सुंदर असं भजन ऐकण्यात आलं होतं. आता नुसता देह स्वच्छ असून उपयोग नाही, तर आपलं मन स्वच्छ हवं. आणि मन हे शरीराच्या आतमध्ये असल्यामुळे अंतर्भाग स्वच्छ असावा.
आता 2 रंग आपल्या शरीरामध्ये असतात. एक अंतरंग असतो आणि एक बहिरंग असतो. बाहेरून आपण कितीही बदललो, बाहेरून आपण कितीही शुद्ध, स्वच्छ, पवित्र लोकांना दिसावं असं जरी आपण आपल्या वागण्या बोलण्यातून किंवा संस्कारातून बदल केला, पण अंतर्मन जर कलुषित असेल, बुरसटलेलं असेल, बरबटलेलं असेल, तर या बाहेरच्या रंगढंगाला काही अर्थ नाही. बाहेरच्या स्वच्छतेला, बाहेरच्या प्रसन्नतेला काहीच अर्थ नाही. आणि म्हणून मनाची प्रसन्नता, बुद्धीची प्रसन्नता, विचारांची प्रसन्नता, आचरणाची प्रसन्नता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि विचारांमध्ये शुद्धता असली पाहिजे, आचारामध्ये शुद्धता असली पाहिजे आणि उच्चार चांगले असले पाहिजे. म्हणून या 3 गोष्टींना परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये फार महत्त्व आहे. विचार कसे असतात त्याप्रमाणे आपलं आचरण असतं आणि त्याप्रमाणे आपण उच्चार करत असतो. म्हणून आपल्या मराठीमध्ये एक फार सुंदर आदर्श वाक्य असं आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अशी माणसं फार दुर्मिळ आहेत की जे जसं बोलतात तसं वागतात. परंतु सर्वसामान्यपणे जगामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा माणसं बोलतात एक आणि वागतात दुसरंच, आणि त्यांच्या मनातले विचार तिसरेच चालू असतात. आणि या 3ही गोष्टींचा एकमेकांशी मेळ नसतो. आणि म्हणून सर्वसामान्य माणसं आणि संत प्रवृत्तीची माणसं यांच्यामध्ये मुख्य फरक काय असेल तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे जे वाक्य आहे, या वाक्याला अनुसरून ही संत प्रवृत्तीची माणसं जसं बोलतात तसं वागतात आणि तसेच उच्चार करतात आणि त्यांच्या मनातले विचारही तसेच असतात. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भगवंताच्या नामाला सुद्धा हा नियम लागू करावा. म्हणजे हा नियम फक्त गीता वाचतानाच किंवा ज्ञानेश्वरी वाचतानाच पवित्रपणा सांभाळावा असं नाही. जेव्हा आपण नामस्मरण करतो त्यावेळेला नामाला देखील हा नियम लागू करावा. मी नामाला बसतो याचा अर्थ मी प्रपंचाचा नाही. मनाने मी नाही, मी नाही, मी नाही असं सतत आपण स्मरण करायचं आणि माझ्यातला मी घालवायचा. किंवा मी नाम घेतो, मी नाम घेतो, मी नाम घेतो हे सुद्धा म्हणायचं नाही आहे. कारण मी नाम घेतो या म्हणण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे. मग असं काहीच न म्हणता नामस्मरण जे काही माझ्या हातून घडतं आहे ते माझ्या गुरूंच्या कृपेने किंवा भगवंताच्या कृपेने घडतं आहे, तेच माझ्याकडून करवून घेता आहेत असा भाव मनात ठेवला पाहिजे. मनाने मी नाही, देहाने मी प्रपंचात राहावे हे जरी बरोबर असलं, देह जरी मी प्रपंचासाठी वापरत असलो तरी मनाने मात्र मी भगवंताचा आहे असाच भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. मी प्रपंचाचा नाही असं म्हणून जर आपण नामाला बसलो तर त्या नामस्मरणाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो आणि त्याची लज्जत किंवा त्याची खुमारी काही वेगळीच असते. आता हे प्रत्यक्षात कसं घडवून आणायचं, काय केलं म्हणजे या वृत्तीमध्ये बदल होईल, नाही का? नाहीतर आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय पण तो आचरणामध्ये आणता कसा येईल याचा विचार आपण प्रत्येक वेळेला करणार आहोतच. आता नुसतंच वृत्ती बदला, वृत्ती बदला, वृत्ती बदला असं सांगून काय उपयोग आहे? काय केलं म्हणजे आपल्या वृत्ती बदलतील हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे किंवा याचाही उपाय आपल्याला सांगितला पाहिजे. मग आता याला उपाय काय आहे तर मनामध्ये आपण सतत आपल्या गुरूंचं चिंतन करावं, त्यांचं स्मरण करावं. त्यांचं स्मरण केल्यामुळे काय होतं की
आपले गुरु कसे वागतात, त्यांचं आचरण कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, त्यांचे विचार कसे आहेत, याचं जेव्हा आपण स्मरण करतो म्हणजे पर्यायाने आपल्या मनामध्ये सुद्धा तसा बदल घडून येतो. हे वरवर करून उपयोग नाही, हे अत्यंत सूक्ष्मपणाने केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे आणि ते स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे, बदल घडवून आणायचा या भावनेने केलं पाहिजे. किंवा मी अमुक अमुक करतोय बरं का, हे 4 लोकांना दाखवण्याचा त्याच्यामध्ये हेतू नसावा, किंवा कुणी बघतंय म्हणून मी हे करतोय असाही भाव नसावा. आपल्या गुरूंच्या चरित्रातील आपल्याला आवडणारा एखादा भाग आपण मनात आणावा आणि त्याचं चिंतन करत करत आपण नामाला बसावं. म्हणजे काय होतं की हे नाम मी घेतो आहे अशी वृत्ती न निर्माण होता माझ्या गुरूंचं स्मरण केल्यामुळे, माझ्या गुरूंचं चिंतन केल्यामुळे, त्यांच्या चरित्रातला तो एखादा भाग आपण आठवत राहिल्यामुळे आपल्या मनामध्ये गुरूंच्या विषयीचे भाव भरून येतात आणि गुरुच आपल्याकडून हे करवून घेत आहेत अशी भावना निर्माण होते. दुसरी गोष्ट अशी आहे की मी हे का करतो आहे याचं कारण आपल्याला समजलं पाहिजे आणि हे करण्यामध्ये माझं कल्याण होणार आहे ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. मी का जगतोय, माझ्या जगण्याचा उद्देश काय किंवा माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय, असा जर आपण आपल्या स्वतःलाच प्रश्न विचारला तर भगवंताला प्राप्त करून घेणं हा आपला उद्देश आहे. आणि हे जर करायचं असेल तर त्याचं नाम आपण सतत घेतलं पाहिजे या भावनेने मनाच्या अवस्थेमध्ये आपण हे करावं. गोपाल कृष्ण भगवान की जय.